आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हा, की तुम्ही ईव्हीवर का शिफ्ट झाले आणि पहिले तुमची कार कोणती होती? मुळात तुम्ही आता जे इंट्रोडक्शन दिलं त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं की पेट्रोल क्रायसिस असू द्या किंवा इतर गोष्टी असू द्या. हं, भविष्यात आज जरी विचार केला तर पेट्रोलचे प्राइस वाढतच जाणार आहेत. बरोबर. पेट्रोल जसं कमी मुळातच त्याचा साठाच कमी आहे. तो जसं जसं कमी होईल तसं तसं प्राइस वाढत जाणार आहे. त्यानंतर आपल्या इथं इथेनॉल पॉलिसी पण आहे. हं. आता गडकरी साहेबांनी 85% इथेनॉल वापरायचं घोषणा केली आहे. म्हणजे 2-3 वर्षात ते येईल. जर अजून 2-3 वर्षाचा आपण विचार केला तर पेट्रोल आपल्याला परवडेबलच नाहीये. कारण की आपल्या ज्या सध्याच्या कार आहेत हे त्या इथेनॉल सोबत कम्पॅटेबल इंजिनच नाही आहेत सध्याच्या इंजिनच कारचे. नाहीयेत. इंजिन बरोबर आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता त्यांनी 20% पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळतायत. पण आपल्या ज्या गाड्या आहेत त्या फार जुन्या आहेत. आता माझी जुनी कार तुम्ही म्हणाल तर मग पेट्रोल असताना हं, त्या कारमध्ये ते इंजिन कम्फर्टेबलच नाहीये ना, की 20% तुम्ही जर इथेनॉल मिसळलं तर गाडी 2020च्या अगोदरची आहे. बरोबर. 2020 नंतर तुम्ही तो निर्णय घेतलाय. त्यानंतर पेट्रोलमध्ये जर 20% इथेनॉल असेल तर ती गाडी ॲव्हरेज देणार नाही किंवा तिचं मेंटेनन्स वाढेल, इंजिन जास्तीत जास्त काम करेल. त्यामुळं ह्या सर्वांचा सरासर विचार करून हं. मी ईव्हीवर शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून आता भविष्यात जर विचार केला तर आपल्याला ईव्ही शिवाय पर्याय नाही. म्हणजे बदलत्या काळानुसार आणि देशात असलेली इथेनॉल पॉलिसी येस, आणि येस. ही इथेनॉल पॉलिसीचं जे एम सरकारचं 2030 पर्यंतचं होतं हां, हां, ते हां. भारत सरकारने चालू सध्या 2026 2026 मध्येच मध्ये अचीव्ह पूर्ण केलंय आणि achieve आताच ते लागू सुद्धा केलंय. त्यामुळं सध्या मार्केटमध्ये असणाऱ्या ज्या कार आहेत ज्या ह्या इथेनॉल पॉलिसीला त्यांचं इंजिन तेवढं कम्पॅटेबल नाही आहे आणि त्यांना सूट सुद्धा करणार नाही आहे. नाहीच नाही, त्यामुळं बरोबर आहे. त्यामुळे त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होणार आहे, मायलेजही कमी होणार आहे आणि वेळ प्रसंगी त्यांना त्यांच्या इंजिनमध्ये काही प्रॉब्लेम सुद्धा येऊ शकतात. हो, सगळ्यात मोठं कारण जर म्हणाल तर हेच आहे, की बाबा तुम्ही पेट्रोलचा प्रॉब्लेम किंवा इतर मग जर आता एकदा हा वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे. हं, एकदा तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली, की यामध्ये फार कमी खर्च येणार इथून पुढे. म्हणजे घरी चार्जिंग केली तर मला जास्तीत जास्त एक 70 पैसे ते ₹1 पर्यंत मला जास्तीत जास्त खर्च येणार आहे. बाहेर केला तर मला ₹1 ते ₹2 खर्च येणार आहे. त्यामुळं सारासार जर मी 10 वर्ष गाडी वापरली, हं, तर माझे जेवढे मी खर्च केलेत तर हं. ते माझे वसूल होतील. वसूल होतील. पेट्रोलमध्ये तसं नाही ना. पेट्रोलमध्ये तुम्ही जेवढं एकदा गाडी घेतली, की त्यानंतर मेंटेनन्स आहे, पेट्रोल टाकणं आहे, हे सगळे खर्च वाढतच जातो. बरोबर. ह्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ईव्हीवर हो, शिफ्ट होण्याचा पूर्ण. निर्णय घेतला. आता